आता तर त्यांनी टीकेचा सर्वोच्च बिंदू गाठलेला आहे. त्यांनी म्हटलेलं आहे की अजितदादा हे पिंडीवरती जाऊन बसलेत आणि त्यांना चपलीनं मारता येत नाही, अशा पद्धतीची भाषा महायुतीत राहून एखादा नेता करतोय. कशा पद्धतीनं उत्तर द्याल त्यांना? हे पहा, अशा पद्धतीनं अजितदादांचा उल्लेख करणं हे मला अजिबात मान्य नाही. यापूर्वी देखील विजय शिवतरेंनी अजितदादामुळं माझी किडनी फेल झाली, अजितदादामुळं माझं हार्ट फेल झालं, मला डायलिसिस करायला लागतं, हे महाराष्ट्राला वस्तुस्थिती माहीत नाही ना. ज्या बारामती लोकसभा मतदारसंघातला एक महत्त्वाचा नेता अशा पद्धतीनं माझ्या सर्वोच्च नेत्याबद्दल बोलत असेल, त्यावेळेलाच आम्ही सांगितलं होतं की ह्या 3 बायकां फजिती ऐकावाला विजय शिवतरे आहे आणि त्या 3 बायकांच्या घरगुती भांडणातून यांच्या प्रेशरमुळं, मानसिक ताणामुळं विजय शिवतरेंच्या किडन्या फेल झाल्या. त्यामुळं विनाकारण आमच्या नेत्याला बदनाम नको करू. आणि आता त्यांनी कहर केला आणि अजितदादा पिंडीवर बसलेला विंचू आहे आणि आता आम्हाला त्याला मारता पण येत नाही, चप्पल नाही तर चपलीने मारला असता. अशा पद्धतीनं चपलीने मारण्याची भाषा आम्ही सहन करणार नाही. अजितदादाच्या एका स्टेटमेंटमुळं, एका भाषणातल्या वक्तव्यामुळं हा विजय शिवतरे विधानसभेला पराभूत झालेला होता. त्यामुळं अजितदादाच्याबद्दल बोलण्याची याची लायकीसुद्धा नाही. चपलेनं मारण्याची गोष्टी कोणाला करता विजय शिवतरे? त्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांना वारंवार विनंती करतोय की या विजय शिवतरेची ताबडतोब हकालपट्टी करा. महायुतीचा घटक पक्ष म्हणून राहून, महायुतीमधला शिवसेनेचा ज्येष्ठ नेता म्हणून वावरत असताना, एकत्रित आम्ही निवडणुकीला सगळे महायुती म्हणून सामोरे जात असताना, शिवसेनेचा एक नेता आमच्या नेत्याबद्दल अशा पद्धतीची चप्पलची भाषा वापरत असेल तर आम्हाला असे काय, आम्ही काय लाचार विचार आहोत काय? मग कशाला या महायुतीमध्ये राहायचं आहे? त्यामुळं या संदर्भामध्ये गांभीर्याने विचार करण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. माझ्या नेत्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा महाराष्ट्रातला कुठलाच कार्यकर्ता अशा पद्धतीची चपलेची भाषा सहन करू शकत नाही. त्यामुळं हा अत्यंत गंभीर विषय आहे. मुख्यमंत्र्यांनी तातडीनं ह्याच्यामध्ये लक्ष घालून विजय शिवतरेंची शिवसेनेतून, त्यांच्या पक्षातून हकालपट्टी केली पाहिजे. आणि हकालपट्टी केल्यानंतर ते मोकळे आहेत, त्यांना निवडणूक लढवायचं लढवू द्या ना. आम्ही काय ते निवडणूक लढवतात, आम्हाला याची काही फारसं टेन्शन नाही आहे. त्यांना त्यांच्या 3 बायकापैकी एका जरी बायकोचं मत पडलं ना तेवढं पुरेसं आहे. त्यामुळे विजय शिवतरेची लायकी काय आहे आम्हाला चांगलं माहीत आहे. त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर महायुतीवर याचा काय परिणाम होईल? अहो, निश्चितपणे परिणाम होईल. महायुतीमधला महत्त्वाचा माजी मंत्री असलेला वरिष्ठ नेता जर आमच्या सर्वोच्च नेत्याबद्दल चप्पलची भाषा करत असेल तर याचा महायुतीच्या संदर्भात परिणाम होणारच. जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एखादा वरिष्ठ नेता जर उद्या भाजपच्या किंवा शिवसेनेच्या किंवा माननीय मुख्यमंत्र्यांच्या बाबतीमध्ये किंवा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीची जी विजय शिवतरेंनी वापरली तशी जर भाषा वापरायला लागला तर त्याचा महायुतीवर परिणाम होणारच ना. त्यांना सहन होईल का ते? उद्या भाजपच्या कार्यकर्त्यांना सहन होईल का? उद्या मुख्यमंत्र्याबद्दल अशी भाषा कोणी वापरली तर ते शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना सहन होईल का? त्यामुळं आमच्या पक्षाचा सर्वोच्च नेता आम्हाला सर्वोच्च प्रिय आहे. ते निवडणुका वगैरे ह्या सगळं बाकीचं राजकारण याच्याही पलीकडे जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये अजित पवारांचं जे सर्वोच्च स्थान आहे ते आम्ही काही फक्त महायुतीमध्ये आहोत आणि घटक पक्षाचा एक नेता आहे म्हणून आम्ही गप्प बसायचं का? आणि आम्ही त्यामुळं संयमाची भूमिका का घेतोय की ते महायुतीचे घटक आहेत आणि महायुतीमधले ते एक वरिष्ठ नेते आहेत म्हणून आम्ही संयमाची भूमिका घेतोय. त्याचं तोंड सुटलेलंच आहे. त्यामुळे ते सडकायला आम्हाला वेळ लागणार नाही. त्यांना बाजूला पडावं, त्यांनी मुख्यमंत्र्यांनी हकालपट्टी करू द्या, दाखवतो आम्ही विजय शिवतरेंना काय लायकी आहे त्याची ती. मुख्यमंत्र्यांनी समज देऊनही त्यांचे नेते त्यांचा Like, subscribe, click on the bell.